नमस्कार मंडळी, मी आपली मराठी मुलगी तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी क्रिएशन. चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया. पुण्याजवळ एक छोट्या गावामध्ये रोहित नावाचा मुलगा राहत होता. घरची परिस्थिती खूपच हालाकीची होती. वडील आजारी असायचे, त्यामुळे आईला लोकांच्या घरात काम करावं लागायचे. रोहित शाळेत जायचा, पण डोक्यात अनेक प्रश्न असायचे आणि चिंता पण असायची. एक दिवस शाळेत शिक्षकांनी विचारलं, मोठं होऊन काय बनायचं आहे? सगळी मुलं वेगवेगळी स्वप्न सांगत होती. रोहित थोडा शांत होता. मग हळू आवाजात म्हणाला, सर, मला मोठं होऊन माझ्या आईला आराम द्यायचा आहे. त्या साध्या उत्तराने शिक्षक थबकले. त्या दिवसापासूनच त्यांनी रोहितकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली. रोहित दिवसा शाळा आणि संध्याकाळी छोटं काम करायचा. कधी वर्तमानपत्र वाटायचा, तर कधी दुकानात मदत करायचा. थकवा यायचा, पण त्याच्या डोळ्यात एकच स्वप्न असायचं, आणि ते स्वप्न होतं त्याच्या आईचा हसरा चेहरा. एकदा परीक्षेच्या आधी त्याच्याकडे अभ्यासासाठी दिवा नव्हता. घरात वीज नव्हती. मग तो रस्त्यावरील दिव्याखाली बसून अभ्यास करत होता. थंडी, डास, भूक सगळं काही सहन करत होता. आणि हे सगळं सहन करत तो खूप अभ्यास करायचा. काही महिन्यांनी निकाल लागला. रोहित संपूर्ण तालुक्यात पहिला आला होता. शिक्षकांनी त्याला स्टेजवर बोलावलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आईच्या डोळ्यात तर आनंद अश्रू होते. ती म्हणाली, माझा मुलगा आज खरंच खूप मोठा झाला आहे. रोहित पुढे शिक्षण घेत गेला आणि एक यशस्वी अधिकारी बनला. पण त्याने कधीही आपली सुरुवात विसरली नाही, आणि त्याची सुरुवात खडतर होती. मित्रांनो, या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळते, परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि स्वप्न मोठी असली की यश नक्कीच मिळते. आणि जसे रोहितला यश मिळाले